आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापना वर्धापन दिनाच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देण्यात आल्या। परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर 30 सप्टेंबर रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई या पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष पंडित टोमके यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली कार्यकर्त्यांना नियुक्त पत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी गंगाखेड विधानसभा पूर्णा तालुका अध्यक्षपदी किशन धारबा तुसुंदर यांची नियुक्ती करण्यात आली। यावेळी नियुक्तीपत्रे देऊन व पुष्पहार घालून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच भीमगीत गायक शाहीर काशीनाथ उबाळे यांना महाकवी वामनदादा कर्डक भीमगीत गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आले असून त्यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला आणि निवडही करण्यात आली। तसेच मराठवाडा विभागीय लोककलावंत संघटना जिंतूर तालुका अध्यक्षपदी प्रभाकर रगडे यांची निवड करण्यात आली। शाहीर काशीनाथ उबाळे यांनी त्यांचे निवडीचे पत्र रिपाई नेते पंडित टोपके यांच्या हस्ते देण्यात आले। यावेळी संदीपान गालफाडे यांच्या हस्ते ही पत्राचे वाटप करण्यात आले। या प्रसंगी संदीपान गालफाडे, जिल्हा सचिव PL कसाब, नामदेव ढेपे, शाहीर मच्छिंद्र खिल्लारे, गायिका रगडे, गायिका पार्वतीबाई घनसावंत, गायिका रमाकौरबाई जाधव, शाहीर उत्तम खिल्लारे, रमेश दबडगे, पांडुरंग शिंदे, आसाराम भोपरे इत्यादी उपस्थित होते। आज मराठवाडा विभागीय लोक कलावंत संघटनेच्या वतीनं आमचे परभणी जिल्ह्याचे महाराष्ट्राचे ख्यातनाम लोककवी शाहीर काशीनाथराव उबाळे यांच्या नेतृत्वाखाली आज पदाचे वाटप कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज प्रभाकर मुंजाजी रगडे यांची या विभागीय लोककलावंत संघटनेच्या तालुक्याची निवड झाल्याबद्दल त्यांना व सर्व या कलावंतांना मी शुभेच्छा देतो। आज या बंधू आणि भगिनींनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा स्थापना दिवस आहे। या स्थापना दिनाच्या निमित्तानं या पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष एन शिवराज, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, दादासाहेब रासू गवई या महान क्रांतिकारकांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आज या ठिकाणी या लोककलावंत संघटनेच्या माध्यमातून जे काही हे कार्य काशीनाथराव उबाळे, नामदेव ढेपे, कांबळे साहेब हे या परभणी जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात करीत आहेत, यांच्या कार्याचा गुणगौरव झाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं आम्ही येत्या 15 ऑगस्ट 2025 पर्यंत लोककवी वामनदादा कर्डक भीमगीत गौरव पुरस्कारचा कार्यक्रम घेऊन या महाराष्ट्रातल्या नव्हे परभणी जिल्ह्यातल्या सर्व काही गुणवंत कलाकारांना भीमगीत गौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत। याच माध्यमातून या ठिकाणी आम्ही यापूर्वी अशोक जोगदंड यांची वामनदादा कर्डक भीमगीत गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे। असे आम्ही 5 गुणवंत कलाकार या ठिकाणी निवडून त्यांचा सन्मान करण्याचं ठरवले आहे आणि येत्या 15 ऑगस्ट 2025 पर्यंत त्यांचा परभणीमध्ये कार्यक्रम घेऊन चतुर्थ सत्कार करणार आहोत। याच ठिकाणी महाराष्ट्रात ज्यांचं ख्यातनाम असं गुणगौरव आहे, बाबासाहेबांचे गुण गातात, लोककलेचं काम करतात, त्यांनी शासकीय सेवा करून बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य जोपासण्याचं काम केलं असे काशीनाथराव उबाळे हे महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी गायक आहेत। त्यांना सुद्धा आम्ही वामनदादा कर्डक भीमगीत गौरव पुरस्कार देऊन येत्या 15 ऑगस्ट 2025 पर्यंत त्यांचा आम्ही कार्यक्रम घेऊन तुम्ही सन्मान करू अशी या ठिकाणी मी त्यांची घोषणा करतो आणि त्यांना वामनदादा कर्डक भीमगीत गौरव पुरस्कार जाहीर करतो। प्रिय बांधवांनो, बोलत असताना रिपब्लिकन पक्षाची चळवळ तळागाळामध्ये पोहोचण्यासाठी सर्व जनतेने, सर्व पुढारी, सर्व कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठापणा लावावी व बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागाळात पोहोचावे अशी या ठिकाणी आवाहन करून मी माझे 2 शब्द सांगतो। जय भीम, जय भारत।